तुका गाणं ऐकवते. हल हल पकवाची चाटी दे थोडी. हल धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी रूपाचा अभंग आणि तत्परी गोवा बरोबर 43 ते 44 मिनिटाचा रूपाचा अभंग आपण घेतला. म्हणजे माका वाटता माझा शॉर्ट अँड स्वीट मध्ये असतो लक्षात घ्या. 44 मिनिटाचा तुम्ही बस 12:30 वाजता 12:30 वाजता बुवा तुमच्याकडे मी वारकरी दिले. मध्ये बोलायचा ना 12:30 वाजता दिला आणि बुवानी परफेक्ट 1:15च्या दरम्यान बुवानी वारकरी दिल्या. धन्यवाद. वेळेला महत्व काय भजनामध्ये ते आज व्यंकटेश नरगुवाने दाखवले. धन्यवाद. शोधून शिनला जीवा तारे त्या पांडुरंगासाठी बुवा गाणं आहे. बरोबर ना. ज्या कामासाठी बुवा आपल्याला बोलवलं म्हणजे ते भजन आहे आणि त्या भजनाच्या मार्फत बुवा भजन झालं पाहिजे. त्या विठ्ठल रखुमाईचं नामस्मरण झालं पाहिजे. बुवा सुरुवातीलाच आपण ना छेडो हमे अशी जे हिंदी गाणी बुवा आपण आणला होतो त्याचा उपयोग काय. आता तू म्हटलं करून माका मनाशी लागतो तसं तू चलतलस तसा माका चाला भाव. बरोबर ओके. शोधून शिनला जीवा तारे साध तुलाई पोचल का सारोदारी उडतल वारी साग तुझा घरी सागल का शाग मुरारी कुंज विहारी तोशी हारी भेटल का वाट मलाच्या सावराची आज कोणी तारी सावल का. तुझ्या माझ्यात भेटेल सारात तू शोध नाही कुठे अपसारात तू रोज वृंदावनी घोडी चोभागरी तुझं नाथ घरी वाहतो कावडी कुंडलाना कधी मंदिरी राहुळी बाप झाला कधी चांगला माऊली भाव मोळा तिथे लावला तो तिथे भावनाली तिथे अतिशय सुंदर या ठिकाणी रूपाचा अभंग. पण बुवा बोलता बोलता सांगितलं बुवा की इलेक्शन 5 फेब्रुवारीला बुवा सारखा विषय नको तो आपल्या इलेक्शनचे. मी तुका बोललोय ना तू बहुमताने विजयी होणार विषय संपलो. पण बुवा मगाशी तुम्ही आंधळ्याचा कायदा सांगितलं. शेजारी म्हणता आंधळ होतो आणि खायच्या म्हशी बघल्या डुकर मारल्या डुकर म्हणता त्या आंधळ्यात म्हणता ठोकर मारल्या. बुवा शब्द जपून वापरा. तू माका सांगते तुझं तकडे मतदारसंघ भाई कोंगुरल्या 4 मतात भाई भेटली तर भेटली. माका सांगतो तू शेजाऱ्याचा आंधळ म्हणतो आणि ही जर बारी ते उद्या तिने ऐकले तुका मत भेटत काय त्याचा गेलं नाही. कारण मग त्या दिवशी असाच झाला औषध तो आंधळ्यावरना विषय लो हॅलो
कारण आंधळ्यावरनं विषय येलो. मनाचं तात्पर्य एवढंच आहे बुवा की त्या दिवशी औषध मसाज झाला, बुवा चष्मो लागलो. यावेळेस माझी का हसता बोला. बुवा चष्मो लागलो आणि बुवा असो मी आपल्या रस्त्याने जायत होतोय तर माका सांगते हे म्हणता पहिला. म्हटलं बुवा तुझा झाला काय? नाही म्हणता माका चष्मो लागलो रे. मी म्हटलं तुझा वय झाला, चष्मो लागलो त्याच्यात दुःख काय तुका? नाही म्हणता चष्मो लागलो त्याचा म्हणता माका दुःख नाही. तर म्हटलं नक्की तुझा प्रॉब्लेम काय? असा बुवा सांगितलंय. बुवा म्हणतात भंगलाता म्हणतात चष्मो घालून घराच्या बाहेर गेलोय तर शेजारी म्हणता तुम्ही चष्म्यात बरे दिसत नाही. शेजारी म्हणता चष्मो घालून जर घराच्या बाहेर गेलोय तर भंगला शेजारी म्हणता माका चष्म्यात तुम्ही बरे दिसत नाही. मी म्हटलं शेजारी सांगताना चष्म्यात बरे दिसत नाही मग चष्मो काढून घराच्या बाहेर पड. नाही म्हणता चष्मो काढून जर घराच्या बाहेर पडले तर भंगलाता म्हणता शेजारी माका दिसत नाही. कसलो चष्मो आहे हो? हमिंग बघा माऊलीचा असं ते गेम झाले बघा डागा मला सुंदर बुवाने सांगितलं काय इंस्टाग्रामचा विषय बरोबर आहे बुवा. कारण ही सोशल मीडिया आता तुम्ही सांगितलास का गिरीश का गाणं सुनेगा बुवाने सुंदर गाणं बुवा ती भंगडे आग लावते त्या गाण्यांना असं माझं वैयक्तिक म्हणणं. ती गाणी बुवा म्हणण्यापेक्षा तुम्ही सुंदर प्रकारे सत्यनारायणचं बुवा गाणं म्हटलं चांगला गाणं नका अशी काहीतरी आपण भजनाच्या मार्फत म्हणूया ना. नाक्यावरची बंगला बारी असत तर गोष्ट वेगळी आहे. आज विठ्ठल रखुमाईचं गाणं आपण म्हटलं पाहिजे. हे कलियुग आहे बुवा. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माऊली मायबाप भजने श्रोते. कारण ह्या कलियुगामध्ये मोर नाचताना रडतोय बुवा. ह्या कलियुगात मोर नाचताना रडतोय, हंस मरताना गातोय, जिवंत माणूस या पाण्यात बुडतोय, मेलेला माणूस ह्या पाण्यावरती औषधी तरंगतोय. या जगात बुवा फुकट काय नाही. कलियुगात आपण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय आपल्याला दुसरा श्वास घेता येत नाही. त्यामुळे या कलियुगात काय गोष्ट झाल्या ती लाईट गेली. दोघं उरलेलो फटक्यात लाईट गेली. म्हटलं आता लाईट येता की नाही ह्या माका टेन्शन होता. इला लाईट गेली बुवा. मी पहिलो माझा नशीब कसा चांगला. मी इलय म्हणून लाईट गेली असो काही विषय नाही. कारण बुवा आपण म्हणतो माझ्यामुळे लाईट गेली पण सगळं बघणार सोबत हे बसलो. क्योंकि 28 विटेवरी तो पांडुरंग उभा आहे ना बुवा त्याच्या हातात सगळा. तू कोणाचा वाईट केला असेल तर 100% तो देव तुला वाईटच करतो तुझा. मी असं म्हणत नाही तुझं वाईट होऊ दे पण बुवा हे कलियुग आहे. कारण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बाजूच्या आपली जर लाईट गेली की दुसरी ताईट पाहिजे दुसऱ्याच्या आधी घरात जाऊन बघणार. म्हणजे त्याची जर लाईट गेलेली असली तर त्याला सुख वाटते काय म्हणजे भांगला माझी नाही त्याची पण गेली आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच की मराठी माणूस माझं पाठी राहलो ही एकच गोष्ट बुवा. कारण स्वतःचा वाईट झाला तर त्याला आवडत नाही. दुसऱ्याचा जेव्हा वाईट होईल तेव्हा त्याचा पटता बरोबर ना. दुसऱ्याच्या घरात जर आग लागलेली असतात ना तर स्वतःच्या घरातली वांगी बुवा त्याच्या घरात भाजून खाणार माणूस मराठी माणूस. मी कोणाक नाव ठेवणच नाही बुवा पण सांगते वास्तविकता आहे. आताच्या घडीत बघा राजकारण आहे. मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही बुवा पण सांगायचे काळाची गरज आहे बघा. कारण राजकारण म्हटल्यानंतर बुवा 25-30 वर्षाचं पोरगो साहेबांचे झेंडे घेतले ते पक्षाचे घराघरी जातो काय म्हणतो साहेबांचा विजय असो खालसून पॅन्ट जरी फाटली तरी भांगला साहेबांचा विजय असो. बुवा ही काळाची गरज आहे. कारण राजकारण म्हटल्यानंतर मायबाप भजने श्रोते की आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर असे कॅम्प लावले जातात बरोबर ना. पण सांगायची गरज काय बुवा त्याच रक्तदान शिबिरात तोच पोरगो साहेबांचा विजय असो करणार तोच पोरगो त्या रक्तदान शिबिरात जाऊन एवढी अर्धा लिटर काय पाव लिटरची ती रक्ताची पिशवी आपली रक्त भरून देतो. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तोच पोरगो जेव्हा आपल्या आई वडील कामात जातात ना काबड कष्ट करतात शेती मजुरी करून जेव्हा जातात मोलमजुरी तेव्हा तेच आई वडील जेव्हा घरापाशी येतात तेव्हा तोच पोरगो रक्तदानात 1 लिटरची बाटली रक्त देणारा पोरगो आई वडील घरी गेल्यानंतर आपल्या आई वडिलांना एक तांब्या पाना पाजू शकत नाही बुवा पाणी देऊ शकत नाही. हे बुवा कलियुग आहे. अरे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे परमेश्वराने या सृष्टीमध्ये अनेक प्राणी बुवा निर्माण केले. हे लिहू एवढा शोधित राहू. कारण परमेश्वराने ना बुवा या सृष्टीमध्ये अनेक प्राणी निर्माण केले. पण बघा 2 पायाचा माणूस असो ताट मानेन लागतात बरोबर ना.
पण मंगला आता काय सांगायचा विषय येता म्हणा, नाही तर माका काय बोलायची गरज नाही. आणि या सृष्टीमध्ये 4 पायाचा प्राणी ह्यो परमेश्वरान आडवं चालवल्या. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा, हत्तीची ताकद त्याच्या सोंडेत दिलेली आहे, गाढवाची ताकद त्याच्या पाठीत दिलेली आहे, मगरीची ताकद त्याच्या शेपटेत, माशाची ताकद त्याच्या शेपटेत. होय, तो मासो पाण्यातच पिऊ शकता, रस्त्यावर म्हणणार नाही मी का गवती पाटील सारखं नाचते असं म्हणणार नाही. ऐकलं? घोड्याची ताकद त्याच्या टापांमध्ये दिलेली आहे, पण माणूस एक मी असं मायबा भजने श्रोते की त्याची ताकद ही डोक्यात दिलेली आहे. म्हणजे काही मेंदूवर ती खय वापरू हवी ना, त्याचा बुवा डोक्या व्हाया. बुवाने सुंदर प्रकारे सांगितलं की इंस्टाग्रामचा विषय एबी बॉयज बाईचे भाटले, बरोबर ना? त्या ग्रुप कडून 101 रुपयांचं बक्षीस जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धन्यवाद. या ठिकाणी सिया मराठे त्या माऊलींकडून देखील 101 रुपयांचं बक्षीस झाले. बुवा तुमचा पहिला मुद्दा काय? इंस्टाग्राम. बुवा 100% कालाची गरज आहे, बुवा सांगायची गरज आहे. इंस्टाग्राम मुळे अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं बुवा या आपल्या स्त्रियांसाठी, बरोबर ना? तू मगाशी सांगितलं की मुंबईत माझी बारी होती, जोगेश्वरीतून भांडुपला जात होतं, तेव्हा म्हणता येता म्हणता वन पीस. तू काय ते आता सांगलं असतं बुवा, काळाची गरज आहे. सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, कारण तीच मराठी पोरगी म्हटल्यानंतर फॅशन झालेलं आहे. इंस्टाग्रामवर बघा रील्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी, फॉलोअर्स वाढवण्यासाठी येते येते कपडे घालतो. अरे पण एका विचार केला पाहिजे एका हेतूने की त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताचं बुवा पाणी करून ज्या स्त्रियांसाठी न्याय मिळवून दिलाय बुवा, तेच आज कुठेतरी आज छत्रपती शिवाजी महाराज जर या भूमीत असते ना बुवा, तर त्याने काय म्हटले नाही असता. सांगायचं तात्पर्य एवढंच की अर्धनग्न बुवा, अर्धनग्न हे रिस्टार झाले आणि तुझ्या माझं सारखं कलाकारी रस्त्याला बुवा, बरोबर ना? कारण बुवाने सांगितलं प्रेम आहे, प्रेमाचा विषय तुझ्यासाठी इलो म्हणून सांगते. बुवा प्रेम काय होतं हे आजोबांचे आहे. तुझ्या मुखातनं आज बायकोसाठी चांगले शब्द ऐकते मी, म्हणजे तुका तुझ्या बायकोवर पण विश्वास नाही का? तुका मत देत की नाही का? युट्यूब हा म्हणून म्हणता बायकोसाठी मी सांगतोय, लक्षात ठेव. तुझ्या भजनात खाली मी येऊ हा कोरसला ते तू तरी विचार करते का? आता शिस्तीत बोल. अरे प्रेम म्हणजे काय बुवा? ते 65-70 वर्षाचे आजोबा, तुमच्या काळात प्रेम काय होता हो? चिठी द्यायची, चिठी, बरोबर ना? त्या चिठ्ठीवरती लिहिलेला असा काय? प्राणप्रिय संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अन्नाच्या आंब्याखाली भेटणे आहे. एवढ्या पोरग्याकडे जायची, हो बघा एवढ्या पोरग्याकडे ती चिठ्ठी द्यायची. तोच पोरगो वेळेवर गेलो नाही तर प्रेयसीकडे जर चिठ्ठी जी पोचली नाही तर संध्याकाळी 6:30 वाजता माझ्या अन्नाचं आंबू चांगलं झाडलेलं असतो. या बुवा प्रेम होता. कारण सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, कारण सुंदर प्रकारे बुवाने सांगितलं लाडकी बहीण, त्याच्यानंतर हळदी कुंकू वाना देतो. आणि पुरुषांसाठी काय शिकची नाही की सकाळी उठून कोण बघून असले बुवा, तसा माझा वैयक्तिक म्हणणं. तुका दुसरा काय दिसलाच ना, अरे तंबाखू गुटखा काहीतरी बोल 90 परमेश्वराला झाला तुका 90 होईल बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा, कारण एकदा यम खाली येता आणि असे 3 जण असतात, एक गुटखा खाणारो, एक 30-90 वालो दारू पिणारो आणि एक सिगरेट पिणारो, असे 3 जण असतात. आणि यम ह्याचं हुदुदो असता म्हणा. यम एक दिवस खाली येता आणि तिघवण्यांका सांगते की तुमका 1-1 महिनो तिघवण्यांका मी कोंडून ठेवतलोय म्हणा. तिघवण्यांका कोंडून ठेवूची तयारी करता. तेवढा तो यम प्रत्येकात विचार जाऊन तुका काय व्हाया? दारुडो सांगता माका मी 1 महिनो दारू तेवढी दी पुरा तेवढी माका दारू दे. तो त्याका 2-3 कॅना धरून दारू देता. दुसऱ्याकडे जाता, बाबा तुका काय? तो म्हणता माका 1 महिना पुरा तेवढा म्हणता माका गुटखा दे. तेवढा त्याका तो गुटखा देता. तिसऱ्याक सांगता बाबा तुझा काय? तर तो म्हणता की 1 महिनो पुरा तेवढे माका म्हणता सिगरेट दे. तिघवण्यांका व्हाया तेवढा देता आणि एका रूम मध्ये कोंडून ठेवता. एका महिन्यात तो यम परत खाली येता. इले पहिल्याचा दार उघडता, पहिल्या दिलेली असतात दारू, त्याची दरवाजा उघडतात क्षणात त्याला ओढून टाकण्यासाठी त्याची हा निकाल झालो सगळ्याचो. दुसऱ्याकडे गेलो आणि त्याला दिलेला असता गुटखा, त्याच्या तोंडात काय दात राहत नाही शिल्लक बुवा. सगळ्यांना काही नाही का व्हायला तसा वाटून दिलेला असं म्हण तो पण बरबाद झालो नाही, अगदी शाप त्याची बॉडी. पण तिसऱ्याकडे जाता आणि तिसऱ्याकडे गेल्यानंतर त्याला विचारता, कडी उघडता क्षणी तो राजबिंडासारखं उभो, कोण? सिगरेट फुकणारो.
तर त्याका कडी उघडल्या तो राजबिंडा उभं राहता तेवढ्यात त्याका चक्कर येतात कोणाक यमा. तो म्हणता बाबा हे दोघांका म्हणता बोलून टाकले. तर म्हणता तुझा काय नाही म्हणता 1 महिना पुरा एवढी म्हणता माका सिगरेट मात्र दिलो. पण म्हणता माचीस काय तुझं आजो देतलो. ह्या बुवा कलियुगा. बुवानी सुंदर प्रकारे कहाणी म्हटली बुवा. छत्रपती शिवाजी महाराज काय रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. सुंदर प्रकारे त्या ठिकाणी शिवरायांची गर्जना गाणं जागृती येणे त्या माझ्या माऊलीकडून या ठिकाणी 101 रुपयाचं बक्षीस झालंय. शिवरायांची गर्जना कारण बुवा काळाची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज कविभूषण बुवा सांगून गेले अशी जाऊची आई असती सुंदर रूपवती आणि आम्ही सुंदर झालो असतो बुवा बदले छत्रपती. अरे आज या मंदिरावरती जे कळस दिसतात त्याचं एकमेव जर कारण कोण असेल तर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहे. बरोबर ना. काळाची गरज आहे बुवा सांगायची. ती आजी माझी टाळी वाजवता. तू जेवढे टाळी वाजवते ना नावशी तेवढे पांडुरंग तुका आशीर्वाद देऊन तुका वय चांगला तुका देतो आयुष्य. त्यामुळे मुखात बुवा रामाचं जप ज्याच्या मुखात हा तो 100% आयुष्य चांगला जगतलो आणि खायच्या पण इलेक्शनला उभे राहलो निवडून येतलो. फक्त त्याच्या मुखात जप फक्त रामकृष्ण हरी बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच कारण छत्रपती शिवाजी महाराज काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. झाकल्या वाकल्या गर्विष्ठ मानाया शिव मंदिरी कविभूषण सांगून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद काय होती बघा. जेव्हा औरंगजेब नमाज पढायला बसलेला होता तेव्हा त्याचा सहकारी आला आणि काय सांगतो हुजूर छत्रपती शिवाजी महाराज का निधन होत आहे. काय सांगताय छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं निधन झाले असं त्यांचा सहकारी येऊन सांगतो. व सांगायचं तात्पर्य एवढंच जेवढ्यात तेवढी बातमी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची कळली तेवढ्यात औरंगजेबाने आपला मुलूक खाली ठेवून नमाज थांबवला आणि या डोकरावरती उभं राहून आभाळाकडे हात केले आणि आपल्या देवाला काय सांगितलं या अल्लाह जन्नत के दरवाजे खुले रखना. या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि माँ बहन की इज्जत करने वाला शेर शिवा छत्रपती शिवाजी महाराज पास आ रहा है. छत्रपती शिवाजी महाराज वा आता राजे तर सगळेच होतात पण छत्रपती संभाजी राजासारखा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होणे नाही. अरे शेवटच्या श्वासापर्यंत ज्या राजानं आपला धर्म बदलला नाही अक्षरशः सळसळते सळ्या तापून त्यांच्या डोळ्यात घातल्या जीभ छाटली गेली अंगावरती वार केले नखं कुरबडून काढली मीठ त्यांच्या अंगावरती सोडलं त्यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पण सरते शेवटात त्यांनी आपला धर्म बदलला नाही. आताच्या काळात जाती भीती सगळा चेंज पैशासाठी बाबांनी हा सगळा युगात चाललेला पैशासाठी आपण जात पण चेंज करतो. या महाराष्ट्रात बुवा या तसे प्रकार घडलेले होते. बरोबर ना बुवा. सांगायचं तात्पर्य एवढंच आजे तो जेव्हा लहान होतो ना असंच उन्मूळ एका कॉपी पेस्ट करूची गरज जास्त म्हणजे तेव्हापासून हुशार. शाळेत होतो तेव्हा शाळेत असताना मास्तरांनी प्रश्न विचारले नाही का व्यंकटेश सांग म्हणता 15 फळांची नावं सांग. व्यंकटेश बुवा उभं राहलो आणि सांगता बाईनू पहिला म्हणता सफरचंद दुसरा म्हणता डाळिंब आणि तिसरा म्हणता फपनीस. अशी 3 झाली आणि 10 मिनिटं काय बुवा हुकी चूक केला नाही. तेवढ्यात बाई सांगतो अरे व्यंकटेश 3 फळांची नावं झालीत अजून तुला 12 फळं सांगायचे. नाही म्हणता बाईनो 1 डझन म्हणता केळी 12 ने 3 15 म्हणजे किती पट्टाही जातो बघा शाळेत. त्या बाबतीत तुझं नाद नाही करायचो. त्या दिवशी अजय असाच झाला एक जोक्स म्हणून बुवा बाकी काही विषय नाही. त्या दिवशी असाच झाला माझ्या मित्राची आई ऑफ झाली. माझ्या मित्राची आई ऑफ झाली म्हणून बुवांका फोन केलोय आणि बुवांका सांगितलंय की बुवा सांत्वनच करूसाठी जाऊचा. एवढ्यात बुवा आले आणि गेलोय आणि गेल्या गेल्या मित्राच्या पाठीवरती हात ठेवले. मित्राक सांगते मित्रा रडू नको रडू नको रडू नको. ती म्हणता मेली ती तुझी आई नाही होती असं मी मित्राक सांगते. हो ती मेली ती तुझी आई नाही होती माझी आई होती.
माझ्या मित्रांची आई होती, साऱ्या गावाची आई होती असं मी सांगलेला होता. आणि तेवढाच त्यांनी ऐकलेला होता मी दादा काय बोललोय. कॉपी पेस्ट काय करूची लक्षात घ्या. आणि काही दिवसांनी बुवांच्या मित्राची बायको ऑफ होता. बुवांच्या मित्राची बायको ऑफ झाली. त्यांनी मला फोन केला जोईला म्हणता हस काय म्हणता अमुक अमुक ठिकाणी जायचं माझ्या मित्राची बायको ऑफ झाली. म्हटलं बंगला ठीक आहे चल येतोय. गाडी घेतली मी गेलोय. गाडी घेऊन गेल्याबरोबर मी जसा काय म्हटलं होतं सगळ्या लक्षात ठेवल्या गेलो. मित्राच्या पाठीवर हात ठेवल्या आणि म्हणता मित्रा रडू नको रडू नको रडू नको. ती मेली ती तुझी बायको नाही होती. ती म्हणता माझी बायको होती. ती म्हणता माझ्या मित्रांची बायको होती, साऱ्या गावाची बायको होती. जा टांगून काढल्या. आयुष्यात त्यांनी काही कॉपी पेस्ट केली असं तू करता येतं. त्या बारक्या बाबूचा काय त्याचा तू बसलो शांत बसाले. अरे वा त्यांच्यासाठी गाणी बघ. आमच्या पप्पानी गणपती आणला. बाबू त्याने तो गॉगल लावला आणि गॉगल लावल्यान तो काय एकदम शाहरुख खान. आणि तो गॉगल बघले की माका माझ्या सेकंड शिरसाट कुणाची आठवण आहे. बाबू आहे देतं काय माका. बाबू तुझ्यासाठी गाणं गॉगल लावून नाचशी ना. आमच्या पप्पानी गणपती आणला. बाबू नाच. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकू बघतोय चांगला. पप्पानी गणपती आणला किंवा मनात लोकांनी पोचवले आणि यांनी आता आणले. तू धडकतो ना काय कधी सांगाल. शेजारच्या आज एक अनुभव होतो त्याचा काय घरात टिकावले. अरे तुझ्या कानात बाली कसली रे. म्हणजे त्या काळात बघायचे कर्जान घेतलेले म्हशी बिशी होते ना रेडे बिडे त्यांच्या कानात बिल्ले मारतात ते तशी गत वाटतं बोलायची बघा. नाही जिल्हा बँकेचा कर्ज द्या तुमच्याकडे बचत गट असतील ना विषय बघ ना. अरे ऐन टाइम 5 ते 6 वाजता बुवा घराकडे गेलं की ते आमच्या खऱ्याच एक बचत गटाची मीटिंग असतात आणि त्यांची गाणी सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही. आणि याचं दुसरा गाणं का खरा तो एकची धर्म. हे गाणं ऐन टाइम एकदा डोळं लावत गेलो यांचा सुंदरा सुंदरा मीटिंगला का नाही. अरे सुंदरा भांगा येता काय हात देऊ नको. सुंदरा काय येतं सांगा. आज बरोबर बुवारी सांगितल्याप्रमाणे 100% युट्यूबच्या माध्यमातून बघू शकताच तुम्ही की पण आम्ही एकामेकाच्या मायबाप भजने सोडते घरादारापर्यंत कधी गेलो नाही. पण कार्यक्रम 100% आम्ही सक्सेस करतो. चांगल्या पद्धतीने व्ह्यूज असतात. ते कमेंट जे काय करतात त्यांचे लक्ष लागते का. म्हणजे काय त्या दिवशी एक बुवा कमेंट तुझ्या आणि माझ्या बारीकसाठी माका ही कमेंट काय बुवा तुमच्याकडे नवीन काय नाही काय. बुवा त्या माणसासाठी त्या पंचम सवारी नोटेशन आणि त्या माणसासाठी आजची वारकरी म्हणजे नवीन विदाऊट गुरुचे बनावलेले बाबा नो आम्ही नाही. गुरुनी जा काही शिकवलं नाही तर वेडा वाकडा त्यांनी चांगला शिकवलं नाही चांगल्या प्रकारे शिकलोय. पण वेडा वाकडा जा काय माका येत बाबा तर मायबा भजने श्रोत्यांच्या पुढ्यात तुझे माणूस कोण नाही ना कमेंट करणारे नाही. हल्ली टार्गेट केल्याने होईल बुवा कसं तरी आडवं घालायचो मी तो काय हिंमत कोणाची नाही का ढेरी एक खात मी सकाळच्या कोण नाही बाबा आपल्या काय वाईट करा बुवा लक्षात ठेव. तुका कमेंट वाईट काय ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना. ते कमेंट वाईट करतं लक्ष लाभ द्यायचो त्यांच्याकडनं जा काय चांगला असतं आपण घ्यायचं बरोबर ना. बाबू आमच्या आज्यानं नागोबा आणला. काय आणला नागोबा. अरे ह्याच्यातच गेला असेल आता काय तो म्हणता आज्यानं नागोबा आणला म्हटलं तर पंजाब म्हणते येना कोण आणले आणि शेजारच्या नगीवर आणले. कशात बोलायला लावतो शांत राहू दे मला एक तर आवाज फुटला नाही बाबा. नंतर फतेह अली खान मरता हळूहळू भुतूरच्या भुतूर घुसमाटा म्हणता ऐकलं. आमच्या आज्यानं नागोबा आणला खुश करतोय मध्ये मध्ये आत जातोय. खुश करतोय मध्ये मध्ये आत जातोय.
आपण अळवाच्या पानावर तिथं नागोबाला पुजतो. आता तुझ्या पंचाचं यांना कोंडा हा माका ऐकवाचा आमच्या आजाना नागोबा आणला, आमच्या नागोबा आणला. जेव्हा लहान होतो ना आजी तुझ्यावर ना विषय गेलो म्हणून जेव्हा लहान होतो तेव्हा तुझ्यासारखी आजी एका बाबा झोप रे बाबा झोप रे म्हणून मी आता उन्मन झालेलो ऐकलं. तेव्हा तसंच होतो. तेव्हा आजी काय म्हणायची निजरी माझ्या बाळा तुझी आय गेली वाळा तिने गुरले वांदे सोळा आराडके पिडके सांगावले व्यंकटेशला बिस्किट तो पुढं खाऊन दे. अशी त्या काळात होती जेव्हा तू झोपायचोच नाही ना. माझ्यापेक्षा 4 पावसाळे तू बघलं पण तुझी सगळी एष्टी माका माहिती आहे. ऐकलं जेव्हा लहान होतो तेव्हा आजी असते का कमरेवर घ्यायची आणि डाळ भात अशी भरवायची. काय म्हणायची व्यंकू इंद्रायणी मध्ये व्यंकू महाराज आहेत आमचे. व्यंकू यो गाडवा जो खा ती व्यंकू चटा मटा घास तेव्हाच्या काळातला. तरी ऐकलं नाही तरी परत एक घास अशी पोळायची आजी त्याका भरवायची. हो बिचारा दात पण तेव्हा इडले नाही. तेव्हा परत दुसऱ्या वेळी सांगायचे व्यंकू यो कुत्र्याचो खा की टाटा माटा व्यंकून खाल्या काय घास ऐकलं तो काय रस्ता हो बाबा. तरी आज सुंदर बारे काय टेन्शन घ्यायचं नाही भयाताच भेटणार. पण बुवा सांगायचं तात्पर्य एवढंच हा गजराच्या माध्यमातून बुवा आपण बोलायला पाहिजे. मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन हे गजराच्या माध्यमातून आपण केलं पाहिजे. बुवा जर तुम्ही 44 मिनिटाचा जर तुम्ही वारकरीचा भोग घेत असाल बरोबर ना तर बुवा याला अर्थ नाही. शॉर्ट अँड स्वीट मध्ये केले पाहिजे. जसे तुम्हाला 15 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला कार्यक्रम आहेत बुवा तसे मला 28 फेब्रुवारी पर्यंत कार्यक्रम आहेत. फक्त नाटकात नाही म्हणतात 10 ते 11 दिवसच खाली होईल. ऐकलं आज तसं सलग चालूच होत तेवढंच विषय. जसं फक्त वेळात काय ध्यान कर वेळेत महत्व दे कार्यक्रम भर तर चरणाशी नतमस्तक घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे. कजराच्या सुरुवातीला 100% फरमाईश पूर्ण कारण आळान नावीत राहून ह्या माका बाबा पटत नाही. आजी हो यशो यशाचो सासरो परबो परब्याची आजी शकुंतला या सुशांत चांगलं बुवा नाही. लक्षात ठेव जागा असा 10 मिनिटात बोलायचा पण चांगल्या पद्धतीत बोलायचा. ऐकलं असं काहीतरी सांगायचं नाही. गुरु परमात्मा हरे शू परमात्मा हरे शू परमात्मा हरे शू ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास परमात्मा हरे शू परमात्मा हरे शू परमात्मा हरे शू. आज तेवढा कॉपीराइट पडत बाबा एवढा काय मी करणार नाही. लक्षात घे आज थोडीफार काहीतरी आमचे व्यंकटेश नरबुवा जोडलेला आहे त्यामुळे आज तेवढं काय मी करणार नाही. थोडाफार गायन करेल पण जास्त नाही. पण उद्याच्या बारीला सुंदर प्रकारे गायन असेल माझं. ओके तुझं राग बघ अरे गप नि सारी धप गरी प ग मरे सारी किंबोलीच्या झाडा मागे शंकराचा शंकर त्याच्यातून भूपाचा यमन त्याच्यानंतर यमन कल्याण हे राग त्यासाठी अभ्यास लागतो त्याला घासावं लागतं. तू सांगते दुसरे रागाचा विषय नाही. तू काय कर माहिती तुझ्या पायाचा फोटो दे असं घेऊन भीतीर लावतो व्यंकटेशाय नमः की झालं नाही. तू त्याच्या बाबतीत भारी तू काय ना कुठे एक आमच्या उंदीर गावात पडलेलं स्वप्न म्हणजे व्यंकटेश.
चंद्र झोपला ग बाई आज माझ्या पारसाला झोप काढेत नाही आज माझ्या पारसाला झोप काढेत नाही इंदुरीला चढावे झोपला ग बाई इंदुरीला चढावे चंद्र रूप रूप त्या पांडुरंगाचं त्या विठ्ठल रखुमाईचं साक्षात ते रूप आहे बरोबर ना रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी
आ,